माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आमच्या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं तर तिच्यापेक्षा मीच जास्त वाईट असेल. तुम्ही वाचलाय त्या नवसाईच्या कृपेमुळे. मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला आता आपल्या बाजूने वळवता आली पाहिजे. तू इथे सुरक्षित असताना मी कुठेही गेलो तरी सुरक्षितच. काय झालं? अचानक का बोलवलात? जानकी हे सांगायला बोलावलं की मी आज निघणार आहे. हे तुम्ही मला मगाशी सुद्धा सांगितलं. हो पण मला पुन्हा एकदा सांगायचं होतं आणि हेही सांगायचं होतं की निघायच्या आधी मला तुझ्या हातचं जेवायचंय. हे तुम्ही मला वेगळं सांगण्याची गरजच नाही, कारण आजचं जेवण मी स्वतः बनवलंय आणि तुमच्या आवडीचं सगळं बनवलंय. आणखीन एक गोष्ट आठवली. माझी नाही एक नको, मला काम अगं, आहे. माझी इच्छा तर ऐकून घेशील. मला असं वाटतंय की मी निघण्याआधी तू छान नटावस, माझ्या आवडीची एखादी साडी नेसावीस, छान दिसावस. या साड्यांपैकी कुठलीही एक. एवढ्या साड्या एकदम. मी तुझ्यासाठी रोज एक साडी आणू शकतो. तुला चालेल का? तू नेसशील का? हा, तुमचं ठीक आहे. घरच्यांना काय सांगू मी? आता घरच्यांचा काय विचार करायचा? साड्या मी माझ्यासाठी नेसायला सांगतोय. आज मी निघण्याआधी माझ्या आवडीची छानशी साडी नेसून छान नटून माझी जानकी. आत्याबाई, असं आहे, तेच बोलायचे तुझ्याशी. म्हणजे जे आता नवरा बायको म्हणावं असं कुठलंही ना आता आपल्यामध्ये राहिलेलं नाही, नाही का? जरा काही तुझ्याशी बोलायला आलो की थोबाड फिरवतेस तू. तुमच्याकडे बघून अजून दुसरं काय करणार? काय पुटपुटली? जे काय बोलायचं मोठ्या आवाजात बोलायचे, टोमणे मारायचे, मोठ्या आवाजात मारायचे, नाहीतर मग शेवटी डायरेक्ट तिकडे कोर्टात जाऊन बोलावं लागेल. काय? म्हणजे कसं आहे, हे असं आहे, नवरा बायकोचं ना आता फक्त नावापुरतच राहिले. कशाला एकमेकांची थोबाडं बघत बसायचे? मी जाऊ का या खोलीतून बाहेर? तू कशाला जाते? मीच जातो ना खोलीतनं. आणि खोलीतनं कशाला? तुझ्या आयुष्यातनच जातो कायदेशीरपणे.
म्हणजे काय आमची कटकटच मिटेल. तुम्ही माझी काळजी करू नका. माझं मी सहन करीन. आपण सहन करायचं कशा पाहिजे? गाडी मोड द्यायची आणि मोकळं व्हायचं. रोज उठून माझं थोबाड बघायलाच नको. काळं थोबाड माग काय गरज आहे बघायची, आहे की नाही? बरं, पोरीचा हक्क मागणारच नाही, ती तुझ्याकडे ठेव. मग तू आणि पोरगी सुखांत राहा. माझं मी बघतो काय करते. गाडी मोड द्यायची आणि मोकळं व्हायचं बघ, असं म्हणतोय मी, आहे की नाही? काय अरे यार, महिला सरळ तोंडावर निघून गेली. गाडी मोड हो बी नाही, नाही बी नाही. सगळी तयारी झाली वाकणीस? होय साहेब, सगळी व्यवस्था चोख झाली आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही फक्त तुमच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करा. बाकी सगळं आम्ही पाहतो. तसं नाही वाकणीस, हे सुद्धा माझीच काम आहेत. वाकणीस आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहा. अगदी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांपासून ते ज्या आमदारांसाठी आपण तिथे जातोय त्या सगळ्यांना बजावून सांगा की सभांना गर्दी झालीच पाहिजे. एकदा का गर्दी झाली की आपली निम्मी जबाबदारी संपली असं समजा. होय साहेब, तसंच होईल. मी सतत खबरदारी बाळगून आहेच. रमावतीला जशी गर्दी झाली तशी यापुढच्या प्रत्येक सभेला होईल. या भ्रमात राहू नका वाकणीस. रामावती हा आपला मतदारसंघ आहे, पण नाशिक, गडचिरोली हे मतदारसंघ खूप लांब आहेत. तिथल्या सभा आपण यशस्वी करून दाखवल्या ना की आपल्याला कोणी अडवणार नाही. कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या सगळ्या आमदारांना निवडून आणायचंच आहे. हो साहेब, तसंच होईल. जानकी, झाली तुमची इच्छा पूर्ण? डोळ्यात साठवून घ्यायचंय तुला. म्हणजे मरण आलं तरी जानकी, सगळ्या लोकांना असं वाटतंय की हे दौरे वगैरे म्हणजे माझी राजकीय खेळी आहे. खरं तर तसं काही नाहीये. हा दौरा पूर्ण करण्यामागे माझा एक वेगळाच विचार आहे. विचार कसला? जानकी, मला सारखी सारखी तू आठवतेस. त्या दिवशीची, ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला, त्या चहाच्या टपरीवर आपण उभे होतो ते. त्या चहावाल्याशी इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने बोलत होतेस तू. मला खरंच कौतुक वाटलं तुझं. वाटलं हे असं बोलणं मला का नाही जमलं कधी.
कदाचित मी असा बोललोही असेन कोणाशी, पण त्यामागे एक हेतू होता. ही माणसं आपल्याला जिंकवून देणार आहेत हे माहित होतं म्हणून मी असं बोलायला. पण त्या दिवशी तुला त्याच्याशी बोलताना पाहिलं आणि खूप डिस्टर्ब झालो. वाटलं माझ्यात काहीतरी मिसिंग आहे. असं का बोलताय? हे सगळं मी तुमच्याचकडून तर शिकलीये. हे सगळं खरं असलं तरी तुझ्यासारख्या निर्मळ भावनेनं बोलणं मलाही जमायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी हा दौरा पूर्ण करायचं ठरवलंय. त्यानिमित्ताने मला स्वतःचा शोध घेता येईल. राजकारणात इतकी वर्ष काढून मनात जो गाळ साठलाय ना तो असा ढवळून बाहेर काढायचा आहे. मन स्वच्छ करायचंय मला. तुमचं मन स्वच्छच आहे. उलट माझं बोलणं तुम्ही एवढं मनावर घेतलं याचंच मला आश्चर्य वाटतंय. कदाचित असं असेल की तुम्ही कधी गरिबी अनुभवलीच नाहीये म्हणून तुम्हाला माझ्यातला आणि तुमच्यातला फरक जाणवत असेल. प्रश्न गरिबीचा किंवा श्रीमंतीचा नाही आहे जानकी. प्रश्न वृत्तीचा आहे. जे तुझ्यात उपजतच आहे ते मला कमवायचं आहे. आयुष्यात तुम्ही एवढे यशस्वी आहात की मला नाही वाटत तुम्हाला काही कमवावं लागेल. यशस्वी होण्याची काय व्याख्या आहे तुझी ते मला माहित नाही. पण जानकी मी एवढं मात्र नक्की ठरवलंय की मी आता मुख्यमंत्री नाही झालो तरी चालेल, पण मला तुझ्यासारखा चांगला माणूस व्हायचा. आरशासमोर गेल्यावर कीव नाही आली पाहिजे स्वतःचीच मला. आत्याबाई, हा बोला. इथं कसं आहे, दादा चाललंय दौऱ्यावर. एकटाच जाणार आहे. वातावरण लई डेंजरस आहे. बरं मग नाही म्हणजे मी बी त्याच्या बरोबर जाईन म्हणतो. तू जाऊन काय करणार? रक्षण करणार त्याचं. डोंबर अगं असं काय करते ते बरोबर आहेत की नाही. बॉडीगार्ड त्यांचा काय उपयोगाचा नाही ते कळलं का नाही. हे बघ, तू जाऊ नकोस कारण तू जिथे जातोस ना तिथे काहीतरी घोटाळा होतोच. अवघाच काय असं बोलते. आडवेळे कशाला घेते. दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. हे बाबा, अरे असलं काहीतरी बोलू नकोस. मी बोलणं न बोलण्यानं काय होणार आहे. वयाच्या गोष्टी होणारच आहे. त्यापेक्षा माझ्यासारखा जीवाभावाचा एक माणूस बरोबर असलेला बरा. वाकणीस आहेत त्याच्याबरोबर. हे नुसते तोंडाची वटवट. फायटिंग करायची वेळ आली काय उपयोगाचं नाही त्यो. हे बघ, माझ्या कानाशी भुणभुण करू नकोस आणि नरसिंहाला सुद्धा हे विचारू नकोस. आईला जर चुकून दादा बरोबर दौऱ्यावर गेलो ना तर संधी साधून दादाला वरच्या दौऱ्यावरच पाठवतो. मग दादाची पुढची सभा त्याची शोक सभा ठरेल. उगाच त्याबाई बरोबर वेळ घालवला वाया. काय पाहताय? काही नाही. जानकी तू खरंच आत्याबाईंना सांग तुझी दृष्ट काढायला, नाही तर माझीच नजर लागेल तुला. आपल्याच माणसाची नजर नाही लागत. जानकी खरं सांग, सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतेस तू? मी सगळ्यात जास्त प्रेम मी सगळ्यात जास्त प्रेम गण्यावर करते. पण मला तू जरा पण नाही आवडत.
मला माझी अमृताताईच आवडते. काय रे गण्या, हे काय आहे तुझ्या हातात? ग्रीटिंग कार्ड आहे, खास तुमच्यासाठी बनवलंय. का रे, माझा आज वाढदिवस पण नाहीये. हे वाढदिवसाचं ग्रीटिंग कार्ड नाहीच आहे, हे हॅपी जर्नीचं ग्रीटिंग कार्ड आहे. जंगलाचा राजा सिंह, महाराष्ट्राचा नरसिंह. तुमच्या सर्व सभा यशस्वी होत हीच शुभेच्छा. गणेश. हाऊ स्वीट. गण्या, अरे आता तुझ्या ह्या शुभेच्छांमुळे माझी जबाबदारी वाढली आहे की रे? अमृताची आवडते जास्त. फार शहाणा झालायस तू. अगं काय केलं आता मी? मला असं सारखं सारखं तुझ्याकडे काही मागायला नाही आवडत, पण मी स्वतःसाठी कुठे मागते. माझ्या नरसिंहाला सुखी ठेव देवा. त्याच्या हातनं काही चुका झाल्या असल्या तर त्या पोटात घे बाई. आता खूप बदललाय तो, खूप खूप बदललाय. त्याच्या कामात त्याला यश मिळू दे देवी, यश मिळू दे ग. वा, तुझं अजून कनेक्शन चालू आहे वाटतं देवाशी. पण ज्याच्यासाठी देवाला वेठीला धरलायस ना, तो निघालाय आता. चल. कुठे निघालाय? बघा असं काय करते सत्या, निम्म्या बॅगा गेल्या गाडीत. चल चल चल, आवर, दादा निघाला. अरे पण मला वाटलं अजून खूप वेळ आहे. वेळ आहे तसा. आधी बाहेर जाणार, कार्यकर्त्यांची गर्दी बघितलीस बाहेर, त्या सगळ्यांना भेटणार आणि मग निघणार आहे. चल पण आता. वामन, सगळं होईल ना रे नीट? म्हणजे जे काही चाललंय ते सगळं बरोबर आहे ना? आत्या, सगळं योग्य चाललंय. आणि अगं तूच आम्हाला शिकवायचीस ना, राजकारणात चुकीचं बरोबर असं काही नसतं. घेतलेला निर्णय बरोबर होता का नव्हता ते येणारा काळच ठरवतो, हो की नाही? अरे वा, आता तुझ्या बोलण्यात सुद्धा राजकारणी दिसायला लागला. हा, बरंच आहे की. दादाला आता घरातल्या घरातच अजून एक राजकारणातला सल्लागार मिळालाय. तसंच होऊ दे रे बाबा, तसंच होऊ दे. तुला माहितीये, आज सकाळीच मला शुभशकून झालाय. हा, आपल्या चाफ्याच्या झाडावर मी भारद्वाजाची जोडी पाहिली. तुम्ही दोघ जण सुद्धा असेच एकमेकांना सांभाळून राहू. हा, एकमेकांना सांभाळून राहू. आता चल, दादाला उशीर होतोय. हा, मी होतो पुढे, तू ये. दादा, मी बी येतो तुझ्या बरोबर दौऱ्यावर. काय काय आवश्यकता नाही. अरे असं कसं? हल्ली तुझ्यावर हल्ले होत्या, कळलं की नाही? भाऊ पाहिजे बरोबर. रात्री रात्री झोप लागत नाही मला. परशू, तुझी नाटकं बाद झाली. निघ इथून. आणि मी घरात नसताना जास्त शहाणपणा करायचा नाही, आणि त्या सुगंधापासून लांब राहायचं. तुझ्या बरोबर दौऱ्यावर यायचं की नाही हे तू ठरवू शकतो रे. तू गेल्यानंतर हिथं कसं वागायचं हे तू नाही ठरवू शकत. खरं तर तू दिवसातून श्वास किती वेळा घ्यायचा ते सुद्धा मीच ठरवू शकतो परशू. दादा, तुला ना माझी भीतीच राहिलेली नाही. तू जर माझ्यावर जास्त बंधनं घातलीस तर मी अमृताच्या कानात जाऊन हळूच तुझं गुपित सांगन. अमृताला जे काही सांगायचं आहे ते तू खुशाल सांग. काही फरक पडत नाही मला, पण एवढं लक्षात ठेव, जर मी सटकलो तर मात्र तुला फरक पडेल. असा कसा नाही फरक पडणार तुला? कमीत कमी जन्मठेप तर होईलच की. अरे परशू, तुला 4-4 वेळा बाहेर काढलंय मी. स्वतःला बाहेर काढायला किती वेळ लागेल? राहिला प्रश्न अमृताचा, तिला मी कसंही पटवेन. पण एक गोष्ट विसरू नकोस परशू,
आत्ता बेलवर बाहेर आहेस, त्यामुळे तुला आत पाठवायला मला वेळ नाही लागणार. तू काय मला भीती दाखवतो? तसं समज, यावेळी फक्त शाब्दिक भीती दाखवतोय. पण पुन्हा हा विषय जरी काढलास तर तुझं काय करीन तुला कल्पना नाही. सोड की रे, सोड.